या तीन कारणांमुळे कापसाचे बाजारभाव पार करा 9,000 रुपयांचा टप्पा, तर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण। राज्यातील कापसाचा हंगाम सध्या त्या ठिकाणी संपत आलाय आणि म्हणूनच भारतामध्ये कापसाची आयात ही आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। या आयातीसाठी जे काही आयात शुल्क होतं ते 11% होतं आणि ते आयात शुल्क आता पूर्णपणे त्या ठिकाणी काढून टाकण्यात आले आणि यामुळे देशामध्ये त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव कोसळतील की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे। परंतु हे बाजारभाव नक्कीच कोसळणार नाही, कारण यासाठी काही कारणं देखील त्या ठिकाणी महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे जे बाजारभाव आहे ते 7% आता वाढलेत आणि भारत हा जगातील अग्रगण्य कापूस उत्पादक देश असून भारतामध्ये आता त्या ठिकाणी आयात सुरू झाली आणि भारतानं आयात शुल्क आता काढले, म्हणजे भारतामध्ये आयात वाढणार हे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गणित आता पक्कं झाले। दुसरं म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली मोठी सुधारणा आणि म्हणूनच त्या ठिकाणी कापसाचे जे बाजारभाव आहेत ते 9,000 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी राज्यामध्ये पार करतील अशी परिस्थिती सध्याला निर्माण झाली। नेमकं या संदर्भात महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, सध्याचे कापसाचे बाजारभाव जर आपण पाहिले तर मागणी आणि पुरवठा यांचं गणित असेल, याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला काय दर मिळतात, कापड मिल्स करून कापसाला नेमकी किती मागणी आहे, या सर्व गोष्टींवरती कापसाचे दर हे अवलंबून असतात। राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये अकोला असेल, जालना असेल, अमरावती, वडवणी, सावनेर या ठिकाणी कापसाला जवळपास 8,600 रुपयांचा टॉप क्वालिटीचा बाजारभाव मिळतोय, तर सरासरी हा 8,000 रुपयापर्यंत कापसाला सध्याला दर मिळत आहे। एकंदरीतच भारतामध्ये कापसाचे जे काही उत्पादन आहे ते त्या ठिकाणी यंदाच्या वर्षी कमी झालं होतं आणि म्हणूनच कापूस आयातीची वेळ ही भारतावरती आलेली आहे। आयात शुल्क जे काय 11% होतं ते देखील पूर्णपणे त्या ठिकाणी काढून टाकण्यात आल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची आयात ही भारतामध्ये आता त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणूनच कापसाचे बाजारभाव हे घसरतील की काय अशी शंका शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आहे। परंतु कापसाचे बाजारभाव हे त्या ठिकाणी पडणार नाहीत याची प्रमुख 3 कारणं ही त्या ठिकाणी समोर आली। त्यापैकी पहिलं आणि महत्त्वाचं जे काय कारण आहे ते म्हणजे जागतिक उत्पादनात मोठी घट असा USDAचा जो काय अंदाज आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे। अमेरिकेचे जे काय कृषी विभाग आहे यांच्या अंदाजानुसार यंदा जगातल्या प्रमुख उत्पादक देशांमध्ये कापसाचं उत्पादन त्या ठिकाणी घटणार आहे। मग यामध्ये अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त आणि टर्की या देशांमध्ये उत्पादन कमी राहील। तसंच आपल्या देशातही अल निनोच्या सावटामुळे पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे आणि पुरवठा कमी असल्यामुळे बाजारभावाला मोठा त्या ठिकाणी आधार मिळेल। दुसरं महत्त्वाची जी काय गोष्ट आहे ती म्हणजे युद्ध आणि कच्च्या तेलाचे भडकलेले भाव। आता जागतिक युद्धाच्या परिस्थितीमुळे कच्चे तेल महाग झालं आणि तेल महाग झाल्यामुळे पॉलिस्टरचे भाव हे प्रचंड वाढलेत। आता पॉलिस्टर महाग झाल्यामुळे कापड उद्योगांना पुन्हा एकदा नैसर्गिक कापसाचा वापर वाढवावा लागला आहे आणि ज्यामुळे कापसाची जी काय मागणी आहे ती स्थिर राहील, परंतु या मागणीत वाढ देखील त्या ठिकाणी होऊ शकते। तिसरं आणि महत्त्वाचं जे काय कारण म्हणजे रुपयाचं ऐतिहासिक अवमूल्यन त्या ठिकाणी झाले आणि हा सर्वात मोठा फॅक्टर त्या ठिकाणी मानला जातो। मित्रांनो, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया अजून देखील त्या ठिकाणी 94 ते 95 रुपये त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच एका डॉलरसाठी आपल्याला जवळपास 94 ते 95 रुपये त्या ठिकाणी सध्याला मोजावे लागत आहे। जरी घसरण अशी सुरू राहिली तर रुपया 100 रुपये जर पार जर गेला तर त्या ठिकाणी परदेशातून कापूस आयात करणे हे अत्यंत महागडं ठरेल। शिवाय जहाजांचा जो काय मालवाहतुकीचा खर्च आहे आणि इन्शुरन्सचा खर्चही प्रचंड वाढला आहे, त्यामुळे आयात ही महाग होईल आणि देशांतर्गत कापसाला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही। याउलट कापसाचा जो काय बाजारभाव आहे तो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावाच्या म्हणजेच 8,666 रुपयांच्या आसपास हा त्या ठिकाणी स्थिर राहील असा ठोस अंदाज बाजारभाव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। म्हणून मार्च महिन्यापासून युद्धाने बाजाराचे सगळे समीकरण त्या ठिकाणी बदलून टाकले आणि म्हणूनच हे जे काय समीकरण आहे ते सध्याला शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरत आहे। ऐन कापूस लागवडीच्या तोंडावरती सरकारनं 11% आयात शुल्क काढून टाकलं, म्हणून अजिबात घाबरून जाऊ नका किंवा तुमच्या कपाशी लागवडीचं नियोजन अजिबात बदलू नका। आपल्या स्थानिक परिस्थितीचा विचार करा, अभ्यास करा, जमिनीचा पोत ओळखा आणि कमी कालावधीत येणाऱ्या कमी पावसामध्ये टिकणाऱ्या योग्य बियाण्यांची निवड करा। यामुळे त्यानुसारच नियोजन जर तुम्ही केलं तर तुमच्या कापसाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बाजारभाव त्या ठिकाणी मिळतील।